शेतकरी बांधवांनो, आपल्या आंबा बागेमध्ये जे काही अशा पद्धतीचं हे जे इन्फ्लोरेसन्स किंवा आपला जे आलेला तो तोर आहे अशा पद्धतीनं होतो आहे, तर हे माल फॉर्मेशन जर दिसलं तर ह्याला ठेवू नका. ह्याचा कॉझुलर रिझम जे आहे ते फ्युजारियम मोनिलिफॉर्मी आहे. आणि हे जर असंच तुम्ही ठेवलं तर ह्याचा एक प्रकारे हा युनाकलम वाढत जातो आणि आपल्या बागेचं जे आहे ते मग पुढं इतर ठिकाणी सुद्धा जसं वर काही ठिकाणी तिथं पण जे आहे ते बाधा ही झालेली आहे आणि हा वाढत जातो. तर हा वाढत जाऊ नये त्या अनुषंगानं असे जे प्लांट पार्ट्स आहेत ते कट करून जाळणं. दुसरा विषय, आपल्याकडं जे काही हे कट करण्यासाठी वापरताय तुम्ही हे, तर ते निर्जंतुक करून जे आहे ते घेणं गरजेचं आहे. सोबत ह्याचं व्यवस्थापनाच्या अनुषंगानं NaA जे म्हणतो आपण, नॅफ्थलिक ॲसिटिक ॲसिड, ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण किमान 100 ppmचं जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते फवारणी जी आहे ते केली पाहिजे. सोबतच जे आहे ते कार्बेडिझम नावाचं जे बुरशीनाशक आहे, जे आंतरप्रवाही आहे, मग ते तुम्ही 22 नावानं घेऊ शकता किंवा साफ हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे, पण त्याच्यासोबत एक जो आहे तो मॅनकोजेब म्हणजे तो जो आहे तो कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे. तर ह्याच्यातलं कार्बेडिझम जे आहे ते आपण ह्या ठिकाणी जे आहे ते त्याचा स्प्रे घ्यायला पाहिजे. किमान 2 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात आपण जे आहे ते जर फवारणी आपण रोगाची तीव्रता जी आहे ते पाहून त्या फवारणीची वारंवारता जी आहे ते आपण ठरवायला पाहिजे. मात्र हे स्प्रे आपण घेऊन, आणि सगळ्यात महत्त्वाचं डिसीज पार्टचं इरॅडिकेशन, म्हणजे हे डिसीज झालेला पार्ट जो काही बाधित झालेला पार्ट आहे हा सगळा जो आहे तो आपण शेतामधून काढून प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये घालून पुन्हा नंतर शेताच्या बाहेर जाऊन नष्ट करणे, तो जाळून टाकणे, या पद्धतीनं जर आपण ह्या गोष्टी केल्या तर ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी करू शकतो. अन्यथा ह्याचा प्रादुर्भाव वाढत जाऊन आपल्या जे आहे ते पिकाचं नुकसान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं.